बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या परिसरात खळबळ उडवून देत आहे। दारूच्या व्यसनातून आणि कौटुंबिक वादातून एका युवकाची आई वडील व भावाने मिळून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। हत्या अपघात असल्याचे भासवण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळावर टाकण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणात 25 वर्षीय गणेश विश्वनाथ भोयर या युवकाचा मृत्यू झाला असून बल्लारपूर पोलिसांनी त्याचे वडील 70 वर्षीय विश्वनाथ भोयर, आई 55 वर्षीय कौशल्या भोयर आणि 28 वर्षीय भाऊ गुरुदास भोयर यांना अटक केली आहे। भोयर कुटुंब इंदिरानगर वार्ड क्रमांक 5 येथे वास्तव्यास आहे। विश्वनाथ भोयर यांना 2 पत्नी असून पहिल्या पत्नीची मुले वेगळी राहतात, तर दुसऱ्या पत्नीची मुले गणेश आणि गुरुदास त्यांच्या सोबत राहत होती। मृतक गणेश हा बेरोजगार असून त्याला दारूचे व्यसन होते। दारू पिल्यानंतर तो घरी वाद घालत असल्याने घरात वारंवार भांडणे होत असत। 7 जानेवारी रोजीही गणेश दारू पिऊन घरी आला, यामुळे कुटुंबात जोरदार वाद झाला। आई वडिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र भांडण हाताबाहेर गेले। याच वादातून गणेशचा भाऊ गुरुदास याने लोखंडी वाचल्याने त्याच्या डोक्यावर जोरदार वार केला। या हल्ल्यात गणेश जागीच कोसळला। तो मरण पावल्याची खात्री झाल्यानंतरही कुटुंबियांनी कुठलाही गोंधळ न करता थंडपणे पुरावे नष्ट करण्याचा निर्णय घेतला। घरात नेहमीच भांडणे होत असल्याने शेजाऱ्यांनी विशेष लक्ष दिले नाही। रात्रीच्या वेळी घरातील रक्ताचे डाग पूर्णपणे साफ करण्यात आले। हत्या अपघात वाटावी यासाठी मध्यरात्री गणेशचा मृतदेह ओढत नेत गोंदिया बल्लारशा रेल्वे मार्गावरील रुळावर टाकण्यात आला। रेल्वे कर्मचाऱ्यांना मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। सुरुवातीला हा रेल्वे अपघात असल्याचा अंदाज होता, मात्र घटनास्थळावरील संशयास्पद बाबी आणि जखमांमुळे पोलिसांनी कुटुंबियांची कसून चौकशी केली। चौकशीत अखेर हत्येचा पर्दाफाश झाला। पोलीस तपासात ही हत्या पैशाच्या वादातून झाल्याचं समोर आले। गणेशची आई कौशल्या भोयर यांचे वडिलोपार्जित घर गोंडपिपरी येथे होते। त्या घराच्या विक्रीतून मिळालेल्या 7 लाख रुपयातून नवीन घर बांधण्याचा निर्णय झाला होता, मात्र या पैशावरून भावांमध्ये वाद निर्माण झाला। गणेश दारूच्या व्यसनात पैसे खर्च करेल या भीतीतूनच हा वाद टोकाला गेला आणि अमानुष गुन्हा घडला। या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात BNS कलम 103, 238, 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वडील, आई व भाऊ यांना ताब्यात घेण्यात आलंय। या घटनेचा पुढील तपास राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विपिन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गायकवाड, वैभव चव्हाण, संतोष एनगंदेलवार, विसापूर चौकीचे अजय झाडे, विजय मैद व इतर पोलीस कर्मचारी करत आहेत।